नमस्कार मित्रांनो, स्टेप ऑफ इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. बघा, आपण नॉन टेक्निकल कसं प्रिपेअर करायचं ते बघितलं. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं कंट्रोल सिस्टम कसं प्रिपेअर करायचं. कंट्रोल सिस्टमचा अजून एक पार्ट येईल थोड्या दिवसात प्लॉट्स वरती. आज आपण बघणार आहोत अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स कसा प्रिपेअर करायचा. अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स का चूज केला तर बघा, मेट्रोचे हॉल तिकीट आलेले आहेत आणि मेट्रोचा पेपर हा 18, 19 आणि 20 तारखेला मेट्रोचे 3 दिवस पेपर आहे, बरोबर. मग त्यात काय होतं जनरली की मेट्रो सारख्या एक्झामला जर विचार केला तर इलेक्ट्रॉनिक्स हा सेशन जास्त फोकस केला जातो. प्रत्येक मेट्रोला, मुंबई मेट्रोला तेच सीन झाला, नागपूर मेट्रोला हे तोच सीन झाला होता आणि आता पुणे मेट्रोला पण तेच इम्पॉर्टंट. इलेक्ट्रॉनिक्स सेशनवर जास्त क्वेश्चन येण्याचे चान्सेस किंवा शक्यता त्याची पण जास्त असते. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला डीप पॉइंट सांगणार नाही. एक्झॅक्टली फक्त ओव्हरलुक कसा द्यायचा किंवा सब्जेक्ट वाईज कसं प्रिपरेशन करायचं ते इम्पॉर्टंट राहतं. कारण तुम्ही प्रत्येकच सब्जेक्ट डीप मध्ये करत गेलास तर सिलेबस कव्हर होणं पॉसिबल राहत नाही. त्यामुळे एक्झॅक्टली इम्पॉर्टंट असणारे पॉइंट एक्झामला की कुठल्या पॉइंटवर एक्झामिनर क्वेश्चन देऊ शकतो किंवा याच्या अगोदर कुठल्या पॉइंटवर क्वेश्चन आलेला आहे ते आपण या ठिकाणी आपण डिटेल अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्सचं बघूया. ओके, बघा, त्यापूर्वी तुम्हाला मी एक न्यूज असं सांगतो की आपण थोड्याच दिवसात म्हणजे 2 ते 3 दिवसात आपण ट्रान्सको एक्झामसाठी म्हणजे एमएससीबी एक्झामसाठी, आता भरपूर जणांना वाटतंय सर एमएससीबीची एक्झाम कधी आहे, अजून ॲड नाही आली, मग कसं काय प्रिपरेशन चालू करणार. लक्षात घ्या, ॲडव्हर्टाईज आल्याच्या नंतर सिलेक्शन होत नसतं, कधीच होत नाही. ॲडव्हर्टाईज आल्याच्या नंतर सिलेक्शन, ॲडव्हर्टाईज आल्याच्या नंतर फक्त क्विक रिव्हिजन, मेन इम्पॉर्टंट पॉइंट आणि नॉन टेक्निकल हे तुमचं फोकस पाहिजे त्यावेळेस. मग आता आपण जे काही सीएल वाधवा पॉवर सिस्टमचं जे काही सीएल वाधवा रेफरन्स बुक आहे त्याच्या बॅक साइडला जे काही 524 एमसीक्यू आहे त्या 524 एमसीक्यू ची सीरीज चालू करणार आहोत. त्याची पीपीटी बनवायचं काम चालू आहे. ती पीपीटी कशी रेडी होईल, 2-3 दिवसात पीपीटी रेडी झाल्याच्या नंतर आपण दररोज संध्याकाळी 1-1 तास लाईव्ह लेक्चर घेणार आहोत युट्यूबवर. तिथे की आपण टोटल ट्रान्सकोच्या रिलेटेड तुमचं कव्हर केलं जाईल तिथं पॉवर सिस्टम. ओके, बघा, आणि काल तुम्ही वन लाईनर मी पीडीएफ अपलोड केली होती, वन लाईनर पॉवर सिस्टम, राईट. एक कॉम्पॅक्ट करून पॉवर सिस्टम हार्डली 3 ते 4 पेजेसवर त्या ठिकाणी मी कॉम्पॅक्ट करून दिलेला आहे. बघा, त्या एकदम शॉर्ट नोट्स कधी इम्पॉर्टंट आपल्या त्या नोट्सच्या बाहेरचा एकही क्वेश्चन नसेल, एकही क्वेश्चन ना इव्हन जो याच्या मला एक्झामला आलाय ना इथून पुढे येणार. कारण ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे ज्याचे डीप पॉवर सिस्टम ज्याने अभ्यास केलाय त्याला क्विक रिव्हिजन साठी ओरली नाही. तुम्ही विचार ती वाचून जरी गेलात तुम्ही तर तुम्हाला एक्झामला क्वेश्चन त्यातनंच दिसतील. पण ते पॉइंट कशासाठी आहे, सपोज मी ट्रान्समिशन लाईनचे पॅरामीटर दिले, शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचे फक्त पॅरामीटर दिले, फक्त शॉर्ट ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर फक्त इम्पॉर्टंट आहे का, नाही. शॉर्ट ट्रान्समिशन लाईन मध्ये कॅपॅसिटन्स इफेक्ट निगेट केला जातो, राइट. पण शॉर्ट ट्रान्समिशन लाइन ॲज पर द वेवलेंथ, ॲज पर द फिजिकल सायन्स, ॲज पर द व्होल्टेज लेवल ती काय डिवायडेशन आपण त्या ठिकाणी केलेलं असतं. ते बॅक हिस्ट्री तुम्हाला ऑटोमॅटिक रिकॉल झाली पाहिजे, बरोबर. या ठिकाणी लाईव्ह येण्याचं कारण एकच होतं आज की मुलांचा मेट्रोचा पेपर आहे आणि मेट्रोच्या रिलेटेड चांगले इम्पॉर्टंट पॉइंट कुठले करायचे एक्झॅक्टली कळत नाही. असंच आपण 1-2 दिवसांनी परत पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा पण व्हिडिओ जमलंच तर उद्याच तो पण शूट करू. पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा व्हिडिओ तो उद्या पण टाकू. आज बघा आपण लक्ष द्या, जास्त वेळ घेत नाही, चालू कॉन्व्हर्सेशन. अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्सचे जे काही इम्पॉर्टंट पॉइंट आहे तुम्हाला एक्झामला या पॉइंटच्या बाहेर एकही क्वेश्चन दिसणार नाही, ही स्टेप. ठीक आहे. आता बघा, हा जो पॉइंट आहे सेमीकंडक्टर फिजिक्स. या सेमीकंडक्टर फिजिक्स मधून तुम्ही एक्झॅक्टली काय प्रिपरेशन केली पाहिजे. सेमीकंडक्टर फिजिक्स मधनं तुम्हाला मेनली इन्सुलेटर, कंडक्टर and सेमीकंडक्टर यांच्यातला डिफरन्स माहित पाहिजे. एक्झामिनर एक तरी क्वेश्चन याच्यात देतो. एक्झाम्पल कुठलं बघा, इन्सुलेटर, कंडक्टर आणि सेमीकंडक्टर. मग इन्सुलेटर मध्ये एनर्जी बँड गॅप किती, व्हॉट इज इन द व्हॅलन्स बँड, व्हॉट इज इन द कंडक्शन बँड, इन बिटवीन व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड जे काही गॅप असतो त्याला बोलतो एनर्जी गॅप. मग इन्सुलेटर मध्ये किती, कंडक्टर मध्ये किती, सेमीकंडक्टर पहिला. सेकंड, इन्सुलेटर, कंडक्टर आणि सेमीकंडक्टर मध्ये कुठली
कुठले बॉन्डिंग यूज केलं जातं, कुठल्या ह्याच्यात कोव्हॅलंट बॉन्ड असतो, कुठल्या ह्याच्यात आयोनिक बॉन्ड असतो, कुठल्या ह्याच्यात मेटॅलिक बॉन्ड असतो. तर इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे एक्झाम्पल बघा, जे काही इन्सुलेटर्स असतात ते कुठल्या ग्रुपमध्ये येतात, कंडक्टर्स असतात ते कुठल्या ग्रुपमध्ये येतात, सेमी कंडक्टर कुठल्या ग्रुपमध्ये येतात. करेक्ट. बघा परत सेमी कंडक्टर मध्ये आपण क्लास मग नेक्स्ट पॉइंट आहे डिफरन्स, कुठला पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट, कुठला निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट, ते पॉइंट या ठिकाणी इम्पॉर्टंट. राईट. बघ सेमी कंडक्टर मध्ये पण क्लासिफिकेशन करून दोन येतात, दोन इम्पॉर्टंट पॉइंट कुठल्या कुठल्या हो, इंट्रिन्सिक टाइप सेमीकंडक्टर, intrinsic type of semiconductor and extrinsic type of semiconductor. Intrinsic type of semiconductor and extrinsic type of semiconductor या ठिकाणी दोन दोन पॉइंट आहेत. क्लियर. ओके. इंट्रिन्सिक टाइप ऑफ सेमीकंडक्टर आणि एक्सट्रिन्सिक टाइप ऑफ सेमीकंडक्टर हे जे काही दोन टाइप ऑफ सेमीकंडक्टर येतात तेही या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट असतात. बघा लक्ष द्या. मग इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक मध्ये प्युअर टाइप ऑफ सेमीकंडक्टर कुठला, इम्प्युअर टाइप ऑफ सेमीकंडक्टर कुठला. राइट. एक्सट्रिन्सिक टाइप ऑफ सेमीकंडक्टर इम्प्युअर असतो, इंट्रिन्सिक टाइप ऑफ सेमीकंडक्टर प्युअर सेमीकंडक्टर असतो. राइट. आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये इंट्रिन्सिक टाइप म्हणजे इंट्रिन्सिक चे एग्जांपल कुठले कुठले, सिलिकॉन असेल, जर्मेनियम असेल. करेक्ट. नंतर एक्सट्रिन्सिक टाइपचे परत दोन पॉइंट पडतात या ठिकाणी, कुठले कुठले हो, एन टाइप अँड पी टाइप, एन टाइप अँड पी टाइप. करेक्ट. मग एन टाइपला काय म्हणतो आपण, एन टाइपला बोलतो पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटीज. एन टाइपला काय बोलतो, पेंटाव्हॅलेंट. करेक्ट. म्हणजे त्याला बोलतो डोनार इम्प्युरिटी. राइट. पी टाइपच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स असतात, एन टाइपच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 5 इलेक्ट्रॉन असतात. ज्याला याचे 5 इलेक्ट्रॉन असतात त्याला एक इलेक्ट्रॉन डोनेट करायचा असतो, याला आपण बोलतो डोनार इलेक्ट्रॉन, डोनार कॉन्सन्ट्रेशन. करेक्ट. पी टाइप मध्ये काय हो, पी टाइपला काय बोलतो आपण, एक्सेप्टर इम्प्युरिटी. त्याला काय बोलतो, एक्सेप्टर म्हणजे ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी बोलतो. या टाइपचे छोटे छोटे एग्जांपल पॉइंट एक्झामिनरने विचारलेले आहेत. राइट. नेक्स्ट आहे तुमची एन टाइप सेमीकंडक्टर, पी टाइप सेमीकंडक्टर म्हणजे इंट्रिन्सिक टाइप सेमीकंडक्टर, एक्सट्रिन्सिक टाइप ऑफ सेमीकंडक्टर. आता एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर कुठले, एन टाइप मध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर इलेक्ट्रॉन्स कुठले, मेजॉरिटी चार्ज कॅरियर इलेक्ट्रॉन्स कुठले एन टाइप मध्ये, एन टाइप मध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर इलेक्ट्रॉन्स आणि पी टाइप मध्ये मेजॉरिटी आर होल्स. पी टाइप मध्ये मेजॉरिटी काय असते, होल्स असते. पी टाइप मध्ये मेजॉरिटी होल्स, एन टाइप मध्ये मेजॉरिटी इलेक्ट्रॉन्स. एन टाइप मध्ये मायनॉरिटी काय असते, होल्स. याच्यात पी टाइप मध्ये मायनॉरिटी इलेक्ट्रॉन्स. करेक्ट. मग लक्षात घ्या, हे जे काही मायनॉरिटी चार्ज कॅरियर फाइंड करतो किंवा या जे काही मायनॉरिटी चार्ज कॅरियर फाइंड करतो ते फाइंड करण्यासाठी यूज केला जातो मास ऍक्शन लॉ. तो फाइंड करण्यासाठी यूज केला जातो मास ऍक्शन लॉ. सो व्हाट इज मीन बाय मास ऍक्शन लॉ, सो मास ऍक्शन लॉ इज इक्वल टू Np is equal to Ni square. This is the formula for mass action law. Correct. Next एक छोटा पॉइंट जो मोबिलिटी. व्हाट इज इन बाय मोबिलिटी, मोबिलिटी वर आता DFCCIL च्या पेपरला क्वेश्चन आला होता रिसेंटली. मोबिलिटी म्हणजे काय, हाऊ फास्ट इलेक्ट्रॉन फ्लो. व्हाट इज एक्झॅक्ट मीनिंग ऑफ मोबिलिटी, हाऊ फास्ट इलेक्ट्रॉन फ्लो. करेक्ट. मग मोबिलिटीचं जे काही मोबिलिटी रिप्रेझेंटेड बाय लेटर ग्रीक लेटर mu equal what is the theoretical factor, what is the theoretical definition of mobility, no doubt it is how fast electron flow, no problem, but mobility is equal to drift velocity divided by electric field intensity. drift velocity divided by electric field intensity त्याला मोबिलिटी बोलतो. करेक्ट. मग या ठिकाणी याचं युनिट काय आहे, युनिट काय आहे, सेंटीमीटर स्क्वेअर व्होल्ट पर सेकंड. सेंटीमीटर स्क्वेअर व्होल्ट पर सेकंड किंवा व्हाट इज द नेक्स्ट अनदर मीटर स्क्वेअर व्होल्ट पर सेकंड. मीटर स्क्वेअर व्होल्ट पर सेकंड इज द युनिट ऑफ मोबिलिटी. करेक्ट. किंवा सेंटीमीटर स्क्वेअर व्होल्ट पर सेकंड. म्हणजे या टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामला या ठिकाणी पुणे मेट्रोला बघायला भेटतील. पेपर एकदम टफ नसणार.
ते पण इझी असणार. पोराचं सिलेक्शन असेल नॉन टेक्निकल वर. नेक्स्ट जे काय मग आता आपण याच्यात एक रिलेशन होतं बघा, df by mu1 equal to dp by mu p equal to vt. What do you mean by vt? vt is known as the thermally generated voltage. Thermally generated voltage काय व्हॅल्यू आहे vt ची? vt equals to v suffix t, that is thermally generated voltage equals to voltage divided by 11600. राइट. जर आपण रूम टेम्परेचरला जर कॅल्क्युलेट केलं थर्मल मुळे होणारं व्होल्टेज रूम टेम्परेचरला जर कॅल्क्युलेट केलं तर अप्रॉक्स किती येतो? अप्रॉक्स थर्मली जनरेटेड व्होल्टेज इज इक्वल टू T डिवाइडेड बाय T डिवाइडेड बाय 11600 and this temperature is in degree Kelvin. करेक्ट. 26 मिलीव्होल्टच्या आसपास 26 मिलीव्होल्टच्या आसपास ते थर्मली जनरेटेड व्होल्टेज येतं. and at a room temperature what should be the value of thermally generated voltage? This is correct. Next important point, temperature conversion. How to convert Fahrenheit into a degree Celsius into Kelvin into Fahrenheit. Right? Clear? इथपर्यंत क्लियर? हे सगळे पॉइंट तुम्हाला या ठिकाणी बेसिक मधनं क्लियर पाहिजे. हे सगळे पॉइंट तुम्हाला या ठिकाणी बेसिक मधनं क्लियर पाहिजे. नेक्स्ट येतो in intrinsic type of semiconductor and in extrinsic type of semiconductor, what is the Fermi level? What is the Fermi level? So concentrate class. So what is the Fermi level? So we erase करतो एकदा लक्ष द्या. Fermi level कसे कॅल्क्युलेट करतो किंवा Fermi level direct question is theoretical. In case of n type semiconductor काय क्वेश्चन होतो? In case of n type of semiconductor or in case of intrinsic type of semiconductor or in case of p type of semiconductor, if initially temperature at 0 degree Celsius, if by increasing the temperature then Fermi level shift dash. Fermi level कुठे शिफ्ट कर? अपवर्ड शिफ्ट करेल का डाउनवर्ड शिफ्ट करेल? So concentrate class. So Fermi level in case of अगोदर बघू intrinsic type of semiconductor. This is the valence band and this is the conduction band. In case of intrinsic type of semiconductor, the Fermi level exactly between valence band and conduction band. Initially, if temperature increases or temperature decreases, there will be no effect on Fermi energy level. So in case of intrinsic type of semiconductor, Fermi level exactly between valence band and conduction band. There is no effect on temperature. Correct. Next, but in case of extrinsic type of semiconductor and in extrinsic type of semiconductor, in case of n type semiconductor, in case of p type semiconductor, in case of n type semiconductor, initially Fermi level at edge of the conduction band. Initially Fermi level at the edge of the what I am talking? Initially Fermi level at edge of the conduction band. Once temperature increases, Fermi level take downward shift. So what is the question? In case of n type of semiconductor, if temperature increases, Fermi level take dash, downward shift, upward shift, in between valence band and conduction band, like that. Correct? Temperature increases, Fermi level shift down, take downward shift in case of n type of semiconductor. In case of p type of semiconductor, if initially Fermi level at edge of valence band, Fermi level at the edge of valence band च्या edge वर initially Fermi level असते. Once I start increasing the temperature from 0 degree Celsius towards the above that, right? But it means once I increasing the temperature, Fermi level take upward shift. Class concentrate. In case of intrinsic type of semiconductor, there will be no effect on Fermi level. Either temperature increases or decreases, Fermi level always in between valence band and conduction band. Correct? But in case of temperature increases or temperature decreases, in case of n type or p type, in case of n type initially
Initially Fermi level at the edge of conduction band. Once some temperature increases, Fermi level take downward shift. In case of p type of semiconductor, if a temperature increases initially at the edge of valence band, once that temperature increases, it will take upward shift. या टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी बेसिक्स मधनं सेमीकंडक्टर फिजिक्सच्या बेसिक मधून एक्झामला बघायला भेटते. करेक्ट? इथपर्यंत अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन, लिकेज करंट. जो काही लिकेज करंट असतो, लिकेज करंट काय होतो? लिकेज करंट डबल एवरी 10 डिग्री सेल्सियस राइज इन टेम्परेचर. बट आय एम टॉकिंग रिपीटिंग वन सेकंड. या टाइपचे क्वेश्चन विचारले एग्जाम मध्ये. आज फक्त आपण इम्पॉर्टंट पॉइंट त्याच्या क्वेश्चन कुठले क्वेश्चन विचारले ते डिटेल मध्ये जाणार नाही. बघा, इन केस ऑफ कॉन्सन्ट्रेट आपण काय बघत होतो? कुठला पॉइंट बघत होतो आपण? एन टाइप फर्मी लेवल. ओके, लिकेज करंट. व्हाट इज बाय लिकेज करंट? ते तुम्हाला इन्स्टिट्यूटची माहिती असते. क्वेश्चन काय आहे? लिकेज करंट ॲट 10 डिग्री सेल्सियस टेम्परेचरला एवढा होता. 20 डिग्री सेल्सियसला किती? म्हणजेच काय? लिकेज करंट डबल ॲट एव्हरी 10 डिग्री सेल्सियस राइजिंग टेम्परेचर. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. या टाइपचे बेसिक्स मधून क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटतात. त्याच्या बाहेरचा बेसिक मधून कुठलाही क्वेश्चन तुम्हाला दिसणार नाही. नेक्स्ट बघा, डायोड फॅमिली. नेक्स्ट याच्यात पीएन जंक्शन डायोड वगैरे, राइट? पीएन जंक्शन डायोड आला. पीएन जंक्शन डायोड, करेक्ट? जंक्शन म्हणजे काय? पीएन जंक्शन म्हणजे काय? पी टाइप ऑफ सेमीकंडक्टर, एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर ज्या पॉइंटला जॉइंट होतात त्याला बोलतो पीएन जंक्शन जॉइंट. पीएन जंक्शन बोलतो त्यांना. मग नेक्स्ट बघू आपण डायोड फॅमिली. डायोड फॅमिली मध्ये अगोदर बघा मी इरेज करतो. डायोड फॅमिली स्टडी करत असताना तुम्हाला या ठिकाणाहून एक तरी क्वेश्चन सिम्बॉल वर येतो, म्हणजे येतो फिक्स. डीएफसीसीआय च्या पेपरला पण मी मुलांना अगोदर सांगितलं होतं. डीएफसीसीआय च्या पेपरच्या पण सिम्बॉल वर क्वेश्चन येईल. सिम्बॉल वर क्वेश्चन आला सिम्बॉल वर क्वेश्चन. यस, करेक्ट इज द पॉइंट ऑफ द ऑसिलेटर. मग सिम्बॉल वर क्वेश्चन बघा. पीएन जंक्शन डायोड इज नथिंग बट अ पीएन जंक्शन. सो पी टाइप, एन टाइप, in between this is known as the width of depletion layer. This is the width of depletion layer. Correct? This is the anode, cathode. When diode is in forward bias, whenever anode voltage greater than the cathode voltage, then we can say that the diode is in forward bias. When diode is in reverse bias, in forward bias diode acts like a closed switch. Ideally, okay, practically it having some voltage drop that is known as the cut-in voltage. In case of silicon diode, cut-in voltage 0.7. In case of germanium diode, cut-in voltage 0.3. Correct? Ideally 0. Right? See, but if in case of ideally or practically, in case of forward bias, diode acts like a closed switch. In case of reverse bias, diode acts like a open switch. तर या टाइपचे छोटे छोटे कन्सेप्ट मला तुम्हाला बघायला भेटतात. डायोड फॅमिली मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डायोडचे टाइप माहिती पाहिजे आणि त्या डायोडचं ऑपरेशन माहिती पाहिजे. म्हणजे रिव्हर्स बायस मध्ये कुठला डायोड यूज करतो, फॉरवर्ड बायस मध्ये कुठला डायोड यूज करतो. तुम्हाला क्वेश्चन आला, फोटो डायोड कुठल्या रिजन मध्ये ऑपरेट करतो, फॉरवर्ड बायस की रिव्हर्स बायस? यस, फोटो डायोड आले रिव्हर्स बायस. करेक्ट ना? करेक्ट. मग असे जे काही वेगवेगळे टाइप आहे डायोडचे, वेगवेगळे सिम्बॉल्स आहे, एलईडी आहे, लाईट एलईडी चा फुल फॉर्म लाईट इमिटिंग डायोड. बेसिक छोटे छोटे क्वेश्चन या ठिकाणी डिझाइन होतात. व्हॅरेक्टर डायोड म्हणजे काय? व्हॅरेक्टर डायोड बोलतो व्हेरिकॅप डायोड. व्हेरिकॅप डायोड बघा. आता हा व्हिडिओ थोडा लेंथी होणार आहे तर होऊ दे, काय प्रॉब्लेम नाही, बघत राहा. ओके, बघा डायोड फॅमिली. डायोडचा सिम्बॉल वेगळा, डायोडचा सिम्बॉल इम्पॉर्टंट, कुठल्या रिजन मध्ये ऑपरेट करतात, कुठल्या रिजन ऑफ ऑपरेशन मध्ये ऑपरेट करतात आणि कुठला डायोड निगेटिव्ह रेजिस्टन्स बिहेव करतो. कुठला डायोड? टनेल डायोड. करेक्ट? टनेल डायोडलाच काय बोलतो आपण? मेटल सेमीकंडक्टर जंक्शन डायोड. राइट? या टाइपचे डायोड
सेम पॉइंट तुम्हाला या ठिकाणी इम्पॉर्टंट करेक्ट नेक्स्ट येतो ऍप्लिकेशन ऑफ डायोड नेक्स्ट वन ऍप्लिकेशन ऑफ डायोड डायोडचे ऍप्लिकेशन कुठले कुठले आहेत डायोडचे ऍप्लिकेशन रेक्टिफायर क्लिपर अँड क्लॅम्पर रेक्टिफायर क्लिपर अँड क्लॅम्पर what is the application of diode rectifier clipper and clamper so what is it by clipper and clamper clipper means it removes the some portion of the waveform it removes some portion of the clip the portion of waveform known as the clipper what is it by clamper shift the waveform means addition of DC and it will shift the waveform upward or either downward as per our application known as the clamper right मग clamper मध्ये दोन टाइप पडतात पॉझिटिव्ह क्लॅम्पर निगेटिव्ह क्लॅम्पर क्लिपर मध्ये दोन टाइप पडतात पॉझिटिव्ह क्लिपर निगेटिव्ह क्लिपर इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ द रेक्टिफायर मध्ये हाफ वेव्ह रेक्टिफायर फुल वेव्ह रेक्टिफायर इन फुल वेव्ह रेक्टिफायर अगेन ब्रिज टाइप रेक्टिफायर नॉर्मल फुल वेव्ह रेक्टिफायर करेक्ट या टाइपचे तुम्हाला त्यात एफिशिएंसी माहित पाहिजे हाफ वेव्ह रेक्टिफायर ची एफिशिएंसी 40.6 फुल वेव्ह रेक्टिफायर ची एफिशिएंसी 81.2 या ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर फॉर्म फॅक्टर पीक फॅक्टर क्रेस्ट फॅक्टर या टाइपचे तुम्हाला त्या ठिकाणाहून माहिती पाहिजे डिटेल मध्ये रेक्टिफायर त्या एक चार टेबल हाफ वेव्ह रेक्टिफायर फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये पण ह्याच्यात डिफरन्शिएट मध्ये एक क्वेश्चन येतो इनपुट रेजिस्टन्स वगैरे ते विचारतात ओके तर बघा नेक्स्ट बीजेटी वर एक क्वेश्चन 100% असतो जर पॉवर एनालॉग इलेक्ट्रॉनिक्स मधला न्यूमेरिकल द्यायचा झाला तर तो बीजेटी या पॉइंट वरनं डिफाइन होतो करेक्ट हा एक पॉइंट आहे यूजेटी युनि जंक्शन ट्रान्झिस्टर यूजेटी पण ते यूजेटी आपण स्पेशल मध्ये तो स्पेशल प्रॉपर डायोड अभ्यास करतो यूजेटी बघा बीजेटी इन केस ऑफ बीजेटी व्हाट इज द फुल फॉर्म ऑफ बीजेटी बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर बीजेटी चे परत दोन प्रकार आहेत कुठल्या आहेत बीजेटी एनपीएन टाइप ऑफ बीजेटी and NPN type of BJT and PNP type of BJT NPN type of BJT and PNP type of BJT correct right जे पॉइंट झाले तिथे आपण इरेज करू NPN type of BJT and PNP type of BJT मग या ठिकाणी what is the exact symbol of NPN what is the symbol of PNP so symbolic representations are important BJT is a symbolic representation important next but emitter base collector emitter base emitter and collector as per the area area of collector is more than that of the emitter area of emitter is greater than that of the base as per the concentration emitter concentration is greater than collector concentration greater than base concentration what is it by transistor transfer the resistance from one end to another end okay चल या टाइप चे जे काय मेन सिंबल आहे what is the emitter current base current in alpha in terms of beta in terms of alpha in terms of gamma हे जे काय वेगवेगळे रिलेशन्स आहेत हे या ठिकाणी इम्पॉर्टंट so what is it by gamma alpha is the current gain in common emitter configuration what is it by alpha is the current gain of what common emitter common base common collector कशा असणार आहे alpha is the current gain of common emitter configuration so what is the value of alpha always less than 1 what is the value of beta is the current gain in common base configuration correct so what is the beta greater than 1 म्हणजे up to 250 पर्यंत बीटा असतो what is it by gamma is the current gain in common collector so gamma equal to beta plus 1 so alpha in terms of beta in terms of alpha what is alpha current gain so alpha is equal to beta upon 1 plus beta so what is the beta alpha upon 1 minus alpha correct so what is the gamma so gamma equals to 1 plus beta so it is also represented as gamma equals to 1 upon 1 minus alpha 1 upon 1
मायनस अल्फा, राईट. या टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला बीजेटी मधनं बघायला भेटतात, राईट. ट्रान्सफॉर्मर याच्यापेक्षा थोडे ऍडव्हान्स मध्ये येतात. इन कॉमन इमिटर, कॉमन बेस, कॉमन कलेक्टर फेज शिफ्ट काय असतो? इन कॉमन बेस कॉन्फिगरेशन and in common collector configuration phase shift is 0 degree. In common emitter configuration phase shift is 180 degree, correct. See, common base and common collector phase shift is 0 degree. In common emitter configuration phase shift is 180 degree. या टाइपचे छोटे छोटे क्वेश्चंस तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात. नेक्स्ट येतो हा बीजेटी बायपोलर जंक्शन ट्रांजिस्टर. हाऊ मेनी जंक्शन? 3 जंक्शन. सॉरी 2 जंक्शन 3 लेयर, चुकून 3 जंक्शन बोललो. 2 जंक्शन, जंक्शन J1 and junction J2. See, this is known as junction J1, this is known as junction J2. How many layer? 3 layer device, 2 junction device. Basic question. Terminal emitter base collector. Terminal emitter base collector. Emitter current is equal to base current plus collector current. Correct? या टाइपचे क्वेश्चन येतात. मग याचं ऑपरेशन येतं बीजेटीचे. बीजेटीचे ऑपरेशन काय हो? बीजेटीचे ऑपरेशन, सपोज सी junction J1 junction J2, if both the junctions are forward bias, then it will work in a which region? Saturation region. If junction J1 is in forward bias, junction J2 is in reverse bias, it work in which region? It work in forward bias, reverse bias. Junction J1 forward bias, junction J2 forward bias, works in Q region. Correct. Both junctions are in reverse bias, then this configuration is known as the cutoff region or work in cutoff region. Correct. या टाइपचे तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन एग्जामला बघायला भेटतात, राइट. चल नेक्स्ट येतो आपला FET, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. नेक्स्ट येतो आपला FET. बघा मी इरेज करतो, प्लस स्पेस कमी पडते. बघा नेक्स्ट येतो फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. पहिला येतो BJT is the current control current source. Concentrate. BJT is the current control current source. APT is the current control voltage source. BJT is the current control current source. APT is the current control voltage source. Correct. So APT, field effect transistor. Generally BJT we use a NPN type of BJT. But in case of APT, we use a N-channel APT. Correct? या ठिकाणी तुम्हाला APT चे सिम्बॉल, APT चे जे काही टर्मिनल्स असतात ते, किती लेयर, किती जंक्शन डिवाइस, इम्पॉर्टंट पॉइंट APT. कुठला व्होल्टेज कंट्रोल की करंट कंट्रोल? इट इज अ व्होल्टेज कंट्रोल डिवाइस, राइट. या टाइपचे छोटे छोटे तुम्हाला पॉइंट त्या ठिकाणी माहिती पाहिजे. नेक्स्ट बघा ऑपरेशनल एम्प्लीफायर वर एक क्वेश्चन 100% येणाऱ्या मेट्रोला एग्जामला असणार. काय असेल ऑपरेशनल एम्प्लीफायर वर? ऑपरेशनल एम्प्लीफायर वर ओपॅम्प वर क्वेश्चन कसं आहे? ओपॅम्प वर क्वेश्चन या ठिकाणी इन्व्हर्टिंग टाइप ऑफ ओपॅम्प, नॉन इन्व्हर्टिंग टाइप ऑफ ओपॅम्प, हे तर ओपॅम्पचे टाइप्स आहेत. करेक्ट. बट आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ओपॅम्प. काय आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ओपॅम्प? What is the ideal characteristics of op-amp? So sort of symbolic representation of op-amp like this: plus V saturation, minus V saturation, right? V1, V2, plus or minus, right? This is the V output. What is the output? Gain equal to V1 minus V2 into gain. Like the type of questions तुम्हाला exam ला बघायला भेटतील. बघा ideal characteristics of op-amp. In ideal characteristics of op-amp, कुठल्या input impedance. What is input impedance of op-amp? Infinite. Output impedance of op-amp 0. Input impedance infinite. What is the CMRR? Common mode rejection ratio. What is the common mode rejection ratio? 20 log of ED by AC. What is it by ED? Differential gain. What is it by AC? Common mode gain. Yes, correct. What is the value of CMRR? Infinite. What is the value of slew rate?